अंधारवन म्हणजे निसर्गाने भरभरून दिलेलं हे ठिकाण. ज्यांना निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडतं, ज्यांना निसर्ग जवळून पाहायला आवडतो, त्यांच्यासाठी हे ठिकाण म्हणजे एक परभणीच होय. अनेक दिवस या ठिकाणाबद्दल फक्त ऐकत होतो, परंतु आज या ठिकाणाला आल्यानंतर एक अंगात जोश भरला आणि निसर्गाच्या सानिध्यातलं अजून थेंबभर का होईना प्रेम वाढलं हे नक्की. रंगपंचमी अंदरवन मध्ये रंगपंचमी. अरे डायरेक्ट इज्जतच काढली यांची. इथनं आपल्याला सरवतोय अंदरवनचा हा ट्रेक. आपण पाहून टाकायचं नैसर्गिक पॉप. हा छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मज्जेत ना? तर मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा आपल्या पावसाळी असा ट्रेक करणार आहोत आणि हा ट्रेक असणार आहे सगळ्यात मोस्ट ब्युटिफुल, ज्या ठिकाणी खरं तर अनेक ट्रेकर जाण्याची इच्छा व्यक्त करतात. तो ट्रेक आज आपण करणार आहोत. माझ्या पाठीमागे बघू शकता, या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल तर अंदरवन यात्री हे हॉटेल आहे. याच्यावरून मला अंदाज आलाच असेल तर आज आपण ट्रेक करणार आहोत अंदरवनचा. आणि आपण आलो आहे बेस कॅम्पला. या ठिकाणी आपण आपली ही गाडी लावलेली आहे आणि मस्तपैकी या ठिकाणी नाश्ता केला आहे आणि हाच ट्रेक आपण इथनं आज सुरू करणार आहोत. आम्ही 40-50 जण ह्या ट्रेकमध्ये आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या ट्रेकला जे लीड करतात ते आहे एव्हरेस्ट वीर लहू सर. आणि हेच आपल्याला ह्या ट्रेकमध्ये मस्त मार्गदर्शन करणार आहे आणि मस्त एन्जॉय करत हा ट्रेक आम्ही या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. पाहूया आता आपण लहू सर आपल्याला काय मार्गदर्शन करतात ते, त्यांचं थोडंसं मार्गदर्शन ऐकूया आणि हा ट्रेक चालू करूया. जे अत्यंत अनुभवी आहेत, महाराष्ट्र पिंजून काढलेले हे एव्हरेस्ट वीर लहू उघडे सरांना मी विनंती करतो की काही सूचना आपण या निमित्ताने द्याव्या. आपण आता अंदरवन ट्रेकला चाललो आहे. अंदरवन ट्रेक हा 3 त्याचे वेगवेगळे रूट आहेत. स्टार्टिंग पॉईंट एकच आहे, एंडिंग पॉईंट 3 वेगवेगळे आहेत. एक इथे स्टार्ट होतो आणि इथेच संपतो, दुसरा पलीकडे गुटके गावात एक जातो आणि तिसरा खाली बिऱ्यात जातो. तर आता आपण इथून जाऊन जो कुंडलिका व्हॅलीचा व्ह्यू आहे तो पाहून परत इथे येणार आहे. रस्त्यामध्ये पाऊस आणि धुकं हे ये जा राहील, त्यामुळे बऱ्यापैकी आपल्या टीमला धरून राहा. जास्त मागे राहू नका, जास्त पुढे राहू नका. त्यामुळे हा सगळा परिसर मला खूप वर्षापासून ज्ञात आहे, असं काही नवीन नाही. हाच नाही तर सह्याद्रीमध्ये बरेच जास्त नाही पण एक 2,500च्या आसपास ट्रेक झालेले आहेत. टेक्निकल सुळक्यांचा जर विचार केला, या क्लाइम्बिंग असेल ते क्लाइम्बिंग आणि जे सुळके आहेत हे 60पेक्षा जास्त सुळके क्लाइंब झालेले आहेत. आपण शूज का वापरायचे? चालताना आपला बऱ्याच वेळा पाय मुरगळू शकतो, तर त्याच्यापासून आपला बचाव होतो. एखादा स्नेक बाईट किंवा एखादे किडे वगैरे आपल्याला चावतात, काटा टोचणं, तर हे बेसिक गोष्टी असतात. त्याच्यापासून वाचण्यासाठी आपण शूज वापरायचा. तर मित्रांनो, आपण ट्रेक चालू करतोय. हे बघा सगळेजण मस्त फोटोशूट नाही ते पाठीमागा ना विशाल सर लीड करतोय आज. मी हा जो बेस कॅम्प आहे इथं आपण गाडी लावलेली आहे आणि या गाडीच्या समोरनच हा आहे आतमध्ये जाण्याचा रस्ता आणि सुरुवात करतोय आपण ट्रेकला. आणि काही जण पुढे गेलात, आम्ही जरा मागे राहिलात. गणेश भाऊ आमच्या पाठीमाग संघ आहे, त्यामुळे महत्वाचं म्हणजे चुकायचं काय हेच नाही. आम्हाला सगळ्या वाटा माहिती आहे म्हणजे पाठीमागे आहे. माणसाला घेऊन यायची जबाबदारी यांची आमच्याकडे. पावसाळ्यामध्ये हिरवाईने नटलेला हा सगळा सुरुवात झालेली आहे आता. समोर असलेल्या डोंगर रांगा, वरून खळखळणारे छोटे मोठे ओढे नाले आपल्याला जाताना या ट्रेकमध्ये पाहायला भेटतात. तसेच आजूबाजूला नुकतीच भात लावणी झालेली खाचरंही पाहायला भेटतात. आणि या छोट्या छोट्या नाल्यांमधनं पुढे जायची मज्जा काहीतरी औरच असते. अंदावरनं आणि छोट्या मोठ्या नदी नाल्यावरनं हा ट्रेक आपण करत पुढे जातो. 10-15 मिनिट आपला ट्रेक झालाय. 10-15 मिनिटं फक्त पाऊस चालू होता आणि आता बघा समोरचा हा जो डोंगर आहे
आत्ताशी आपल्याला दिसायला लागलं. आत्तापर्यंत वाटत होतं की आजूबाजूला काहीच नाही आहे, धुक्यामध्ये सगळा डोंगर हरवून गेला होता. पण आता परत धुकं आले बघा, परत एकदा धुकं आले. असं धुक्यांचा खेळ या ठिकाणी चालूच असतोय. तर काही जण पाठीमागं, काही जण पुढं, आम्ही थोडंसं मध्यभागी आहे, काही जण पाठीमागं आहे. आम्ही पाऊस आधीमध्ये येतच राहतोय, त्याच्यामुळं पावसाचा सुद्धा आनंद घेता येतोय. आम्ही मुद्दाम कुठलाच रेनकोट वगैरे घातलेला नाही आहे, थोडंसं भिजण्याचा आनंद घ्यायचा आहे. त्याच्यामुळं जर तुम्हाला थंडी वगैरे सहन नसून होत तर तुम्ही नक्कीच रेनकोट घेऊन येऊ शकता. तर अशा पद्धतीच्या ज्या रेबिन लावलेले आहे आधीमध्ये, ज्याची तुम्हाला निशाणीने तुम्ही पुढं जाऊ शकता. आणि आता बघा पुढची साईड तुम्ही बघू शकता. इकडे असे आपल्याला समोरच ज्या ठिकाणी आपल्याला खरं तर त्या अंदरबनला एंट्री भेटते ते फॉरेस्ट डिपार्टमेंटचं हे ऑफिस आहे. आणि इथनं आपल्याला आता 150 रुपये पे करून इथनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आपण अंधारबनला जात असताना आपल्याला हा भाग जरी सर्व मुळशीचा असला तरी हे मात्र अंधारबन मात्र सुधागड या फॉरेस्टमध्ये येतं. तर आपण या ठिकाणी येऊन येथे वेगवेगळे चार्जेस पे करून आतमध्ये एंट्री करू शकतो. आणि या गेटावरती मात्र सगळेजण फोटो काढायला थांबले होते आणि आम्ही सर्वांनी ग्रुपमध्ये एक मस्त फोटो घेतला आणि सुरुवात केली. शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी, हर हर महादेव. तर आपण मेन जे फॉरेस्ट आहे तिथून आपण आतमध्ये आलो आहे. आणि तुम्ही बघू शकता या फॉरेस्टची जी कमान आहे ती आपण पुढं आल्यानंतरच आपल्याला एकदम भारी असे सीन पाहायला भेटायला लागला आणि सगळं निसर्ग पाहायला भेटायला लागला आहे. हा बघा, वाव, जबरदस्त. आपला माणूस, आपला माणूस. अरे एवढं पाणी तर आपण बघू शकता आतमध्ये जर आलो ना, पहिल्यांदा आपल्याला कुंडलिका व्हॅली पाहायला भेटते. ज्या व्हॅलीला सुद्धा खूप लोक त्या ठिकाणी येत असतात आणि आपण सुद्धा ह्या कुंडलिका व्हॅलीचा आनंद घेऊ शकता. याच्या बाजूबाजूला बघू शकता एकदम मोठमोठे असे वॉटरफॉल आहे आणि मस्त मधल्या मागे असलेली दरी सुद्धा पाहू शकता. तर सगळेजण एन्जॉय करतात. दादा कसा आहे एन्जॉय? मस्त, एकदम खूप छान, सगळ्यांना भिजवणारे मेन. तर बघू शकताय आता थोडंसं ऊन पडलंय आणि उन्हामुळे धुकं गेलंय आणि धुकं गेल्यामुळं आता आपल्याला हा सगळा नजारा एका नजरेमध्ये पाहायला भेटतोय. वरती बघू शकताय सगळीकडे आणि हे बघा, वाव, सुपर. तर मध्ये मध्ये तुम्हाला अशी धबधबे धबधब्यावरती तुम्ही छानपैकी एन्जॉय करत तुम्ही अंदरबनचा ट्रेक करू शकताय. हे अरे डायरेक्ट इज्जतच काढली यांची. वॉटरफॉल आणि हे सेफ्टी आहे असे बॅरिकेड्स लावल्यात, कारण की इथनं हे जे आहे ना इथनं आपले पाय घसरू शकतात. त्यामुळे थोडंसं चांगलं ग्रिपवाले बूट ठेवा आणि इथून पुढं जायचं. खडकावरून जाताना थोडंसं नीट. प्रत्येक पदोपदी आपल्याला आहे ना या ठिकाणचा नजारा पाहायला भेटतोय. मन खुश झालं. खूप दिवस येण्याची इच्छा होती आणि आज खरं तर यायला भेटले. खरंच आनंद आला आहे खूप आणि मस्त वाटतंय. आणि आता एक तो ब्रिज येतो आहे, ज्या ब्रिजवरचे तुम्ही फोटो वगैरे पाहिले असेल तो ब्रिज समोर आहे आणि तो समोरच्या ब्रिजवर आता थोडंसं आपण शूट करू. तर आपण हा या लोखंडी ब्रिजवरून आलो आहे आणि हा एक छोटासा ब्रिज आणि इथं पाणी असल्यानंतर नजारा बघण्यासारखा आहे. जबरदस्त नजारा. आणि हे बघा पाण्याचा प्रवाह आहे सगळा आणि छानपैकी या प्रवाहाचं पाणी खाली जाते. आणि हा छोटासा ब्रिज आहे हा खरं तर फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं बनवण्यात आलेला आहे आणि इथं त्यांची लोकंसुद्धा आहे आणि इथनं आपण जाऊ शकतो आतमध्ये.
ज्या स्पॉटला आलोय ज्या स्पॉटमध्ये तुम्ही बघू शकताय जे रस्ते लावलेली आहे आणि या रस्त्याच्या सहाय्याने आपल्याला पलीकडे जायचं परंतु आता पाणी कमी आहे. पाणी कमी असल्यामुळे आपल्याला आता काही प्रॉब्लेम नाही जाण्यासाठीचा आणि आपण या रस्त्याने जाऊ शकतो. चला जातो. हा काय करत आहे आपला आहे ना आपण तर इथं सगळे एन्जॉय करतात सगळे. दुरी आहे पण आता काही दुरीची गरज पडणार नाही आपल्याला. पाणी खूप कमी आहे परंतु कधी सुद्धा पाऊस झाला की आपल्याला इथं पाणी जास्त वाढलेलं पाहायला भेटतं. त्यामुळे या दुरीच्या साहाय्याने आपण आतमध्ये जाऊ शकतो. पुन्हा एकदा आपला अशा पद्धतीने अंदरवर ट्रेकची ही पाठी आपल्याला पाहायला भेटते आणि इथून पुन्हा एकदा आपण हा ट्रेक चालू करतोय पुढं. पाऊस थोडासा कमी झालेला आहे या 2-3 दिवसामध्ये त्यामुळे तुम्ही बघू शकता इथे पाणी आता नाही आहे परंतु या ठिकाणी जास्त पाऊस असेल तर भरपूर पाणी असणार यात काही शंका नाही आहे. आणि आत्तापर्यंतचं जेवढं चाललो आहे तिथपर्यंतचा तर सिनरी जबरदस्त आहे. माझ्या पाठीमागे बघू शकता आत्ता सगळीकडे आहे ना तुम्हाला धुकं गेल्यामुळे ना वरचा नजारा पाहायला भेटतो आहे. हा इथला वॉटरफॉल पण आपल्याला पाहायला भेटतो आहे. तर थोडासा असा लपंडा वाचला की मस्तपैकी आपल्याला इथला आनंद घेता येतो आहे. परंतु कायम जर पाऊस असेल तर तुम्हाला ह्या धुक्यामुळं काहीही पाहायला भेटत नाही. काही लोक रिटर्न आलात ट्रेक करून. हे बघा तर मित्रांनो आता आपण थोडंसं पुढं आल्यानंतर आत्ता आपला जो ट्रेक चालू होतोय तो खरं अर्थाने जंगल ट्रेक आहे आणि इथनं आपल्याला सुरू होतोय अंदरबनचा हा ट्रेक. हा बघू शकताय मी तुम्हाला दाखवतो हे आहे अंदरबनकडे आणि इथून ही सगळी अंधारबन तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे. तर आता आपण सुरुवात करायची इथल्या ट्रेकची. या पाठीपासूनच खरं तर थरार असं चालू होतंय हे बघू शकताय. पाठीमागे आता पोहोचतोय आपण. खरं अंधार वाटायला लागलाय असा अंदरबनचा ट्रेक इथनं आपण सुरू केला आहे. आणि हाच तर निसर्गाचे सानिध्यात असल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचे ट्रॅक करणं. हे बघा इथे एक अंदरबनची पाठी आहे आणि याच याच्यावर ते फोटो काढल्यानंतर समाधान वाटते की आपण अंदरबनला आलोय. आणि मस्तपैकी एन्जॉय करत सगळे आमचे सहकारी पुढे निघाले ते पुढचं व्हिडिओच्या आता थोडंसं मागं राहतोय. परंतु तिथला प्रत्येक अशी निसर्गाची प्रत्येक गोष्ट अशी की जिथे तुला फोटो काढायलाच लागणार. की बघा कसे एन्जॉय करतात ते जसे आपला ते पाण्यामध्ये सगळ्यांचा कार्यक्रम. हे बघा आता आहे यांचा नंबर. हे बघा गुरवलेला आहे. रंगपंचमी अंदरबन मध्ये रंगपंचमी. तर इथं दिसणारे जे जंगली प्राणी रान मांजर उद मांजर आणि सळिंदर पिसोरी असे अनेक जंगली प्राणी आपल्याला पाहायला भेटतात. तर बघू शकता अंदरबन माझ्या पाठीमागं. अंदरबन का म्हणताय तुमच्या लक्षात येईल संपूर्ण झाडांनी खरं तर वरनं वेढा घातलेला आहे आणि आतमध्ये धुकंसुद्धा आहे आणि या धुक्यामधून आपल्याला वाट काढत पुढं जायचं असतं. त्यामुळं हा जो नजारा पाहतोय ना मित्रांनो खरंच जबरदस्त आहे. खरंच तुम्ही जर याच्याखाली वॉटरफॉल आहे आवाज येतो आहे पण आपल्याला तो दिसत नाही आहे कारण की सगळं धुकं आहे. आणि तुम्हाला ह्या ट्रेकवरती कधी धुकं तर कधी थोडंसं ऊन पाहायला भेटेल. परंतु इतर वेळेस मात्र कधी कधी भरपूर पाऊससुद्धा असू शकतो. त्यामुळं जर तुम्ही भिजण्यासाठी येणार असाल तर नक्कीच हा आनंदसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकताय. फक्त फुल कपडे घालून या कारण की आजूबाजूला भरपूर अशी झाडी आहे ज्याची तुम्हाला इजा होऊ शकते. या जंगलामध्ये हा सगळा अंदरबनातला याला अंदरबन का म्हणतात कारण की हे सगळं अंधारा ठिकाण आहे ठिकाणी. त्यामुळं पण प्राईम लोकेशन हे आहे पाणी. चला पुन्हा एकदा आपल्याला तुम्हाला दिसेल इथं दोन साईडला कुठल्या बाजूला जायचं तर पुन्हा एकदा तुम्हाला इकडे ज्या साईडला रेबिन लावली ज्या साईडला लाल कलरच्या रेबिन लावल्या त्या बाजूला जायचे. त्यामुळे घाबरू नका. चला इकडनं चला. मध्ये आधी तुम्हाला असं दिसन विचार करा ते कुचकं नाही ना
पडायचं त्याच्या आयला खाली. हा सोडा सोडा ते धरायचं नाही जाऊ दे तर मित्रांनो ही बघा बॉयलर कोंबडी, तिचं पाय, हे मुंडकं, कोंबडी गाभा आपल्याला खापून खाऊन टाकायचं. नैसर्गिक पॉप. हा तिकडून खाल्लेली आहे कोणतरी. अरे इकडनं खाल्लेली आहे वाटतं. हे बघा इकडं पकडले नॅचरल झुला. पडायचं नाही डोक्यात पडायचं. थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला पाण्याचा आवाज भरपूर येतोय. याचा अर्थ इथे मोठा वॉटरफॉल असणार आहे. या जंगलातून थोडंसं बाहेर गेल्यानंतर आवाज येतोय आणि थोडंसं आता वॉटरफॉल आपल्याला दिसायला लागलेलं आहे ना. आणि आपण बराबर त्या दुसऱ्या ब्रिजपाशी आलो आहे. या अंदरबनला आता आपल्याला 2 ब्रिज लागतात. ज्यात आम्हाला एक ब्रिज आपल्याला पहिलाच ऑलरेडी गेलेला आहे आणि हा दुसरा ब्रिज आपल्याला तिथं पाहू शकताय. तर आपण ही ब्रिज उतरतो इथनं. या ब्रिजवरचा सीन सुद्धा नाच थोडा आहे. तर हे बघा तिथनं आपण शिड्या खाली उतरलोय आणि ह्या शिड्या उतरून आला पण आपल्याला या शिड्यावरती चढायचं आहे. आणि धुके सुद्धा आहे आणि पाणी बोलायचं नको. 2 साईडनी हा छोटा दूधसागर म्हणून चालेल. दोन्ही साईडनी पाणी खाली येत आहे. तर मित्रांनो फायनली आम्ही इथं पोहोचलेलो आहे. परंतु आता सध्या सगळं धुकं आहे. त्यामुळे पुढं जरी तुम्हाला वॉटरफॉल दिसत असला तरी तो आत्ता या धुक्यामध्ये मात्र दिसत नाही आहे. आणि थोड्या वेळ थांबून हा इथला सीन पाहून जायचं आहे. आमच्या बरोबर खरं तर या ट्रेकमध्ये असणारे मेजर साहब आहेत. त्यांना आपण विचारू कैसा लगा आपको ये ट्रेक. बहुत अच्छा. हाँ बहुत अच्छा ट्रैक है. मतलब कंफर्टेबल ट्रैक है. हाँ बहुत सुंदर भी है. पूरे रास्ते में अलग अलग वाटरफॉल्स हैं और इतना ज़्यादा डिफिकल्ट है. नॉर्मल फैमिली ट्रैक है. इट्स अ वेरी गुड इंटरेस्टिंग ट्रैक. तो इससे पहले आपने कभी ट्रैक किया था? हाँ, मैं ट्रैकिंग करता रहता हूँ. यहाँ पर लास्ट सैटरडे मैंने देवकुंड किया था. देवकुंड. हाँ, तो इट वाज गुड ट्रैक. देन आई वांट टू ट्रैक टू हरिश्चंद्रगढ़ एंड ऑल दीज प्लेसेस. अच्छी जगह हैं जो महाराष्ट्र में बारिशों में बहुत सारी जगह ट्रैक कर सकते हैं. अभी पसंद आ गया आपको? बहुत अच्छा. ओके. तर हे होते सर. त्यांनी ट्रेकिंगला खूप आवडलेलं आहे. अरे आदिवासी सर आलेले. आदिवासी जय हिंद. तुम्ही आमच्यात कसे काय आले? हे कसं आहे जंगल तुम्हाला माहित नाही. हा. त्यामुळे मग आम्ही तुम्हाला भेटलो आणि तुम्हाला सर्व माहिती देण्यासाठी आम्ही पण तुम्ही वरती रागड्यान खाली. ओके. म्हणजे आता तुम्ही जरा म्हणजे सुधारले आहे. तो विषय सुधारल्यामुळे तुमचे पॅन घालायला लागलेले. नाहीतर ते आतापर्यंत तर असे उघडेच असायचे. परंतु वरती आहे ते उघडेचे. खाली थोडस पॅन्ट. आणि आता एक केळीचे पान. कुठली पानं ही आपली शेंडीची पाणी. म्हणजे हेच ड्रेस घालता का तुम्ही? पहिला आमच्याकडे हा ड्रेस असायचा. आणि सणासुदीला काय घालता? सणासुदीला दुसरी पायाची पानं लावायची. ठीक आहे. अशा पद्धतीने आपले लोक आपल्याला इथे मिळलेले आहे जे आपल्याला या जंगलामध्ये सापडले. त्यांना आपण घेऊन आलेलो आहे. आता कपडे घाला आमची घाला. ओके. ठिकाणचं धुकं जातं त्यावेळेस करतं या व्हॅलीचा सगळा नजारा पाहायला भेटतोय. आता थोड्या वेळापूर्वी थोडंसं पाहायला भेटला होता. आपण थोडंसं वेट करूया आणि वेट करून हा नजारा पाहूनच जायचा आहे. आणि आपल्या जर ड्रोननी टिपता आला तर नक्कीच तो ड्रोननी तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. आणि हा मागचा सुळका बघा धुक्यामध्ये लपला होता परंतु आता दिसतोय. हे बघा बरोबर या व्हॅलीच्या मागच्या साईडला तुम्हाला हा सुळका पाहायला भेटतोय. जर तुम्ही हा पूर्ण ट्रॅक करणार असाल तर तुम्ही हा ट्रॅक पूर्ण करून खालच्या गावामध्ये जाऊ शकताय. परंतु आम्ही आता हा एंड पॉईंट आहे. दोन्हीकडनं तुम्ही आले तर तुम्हाला हाच एंड पॉईंट असणार आहे. आणि इथली जी व्हॅली पाहून तुम्ही पुन्हा एकदा या रस्त्याने रिटर्न जायचं आहे.
मायेचं गीत खूप सांगते मागून सुख आलेलं पाहतोया रे पाहतोया रे पाहतोया मागून सुख आलेलं पाहतोया रे पाहतोया रे पाहतोया जिंदगीचं संबरान गातोया रे गातोया रे गातोया गातोया रे गातोया तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा अंदरबनचा हा व्हिडिओ खरंच तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही आमची सगळी टीम होती आणि या टीममध्ये मस्त एन्जॉय केला आहे. आणि अंदरबनचा हा ट्रेक खरंच एकदम मस्त येण्यासाठी तुम्हाला साधारण 2 तास लागतात आणि 2 तासामध्ये तुम्ही इथपर्यंत येऊ शकता. त्याच्या पुढं तर तुम्हाला कंटिन्यू करायचं असेल तुम्ही पुढं कंटिन्यूसुद्धा करू शकताय. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जरी फॅमिली येणार असेल तर फॅमिलीसाठी सुद्धा सेफ असा ट्रेक आहे आणि तुम्ही हा ट्रेक एकदम व्यवस्थितरित्या करू शकताय. तर चला, तर मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन जागेवरती. तोपर्यंत बाय बाय.